आणि 2025 मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. तसं म्हटलं तर 2019 वर पण बोलायला हवं. 2019ला काय झालं? 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची. हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची. चर्चेचं फक्त गुराळ सुरू होतं. माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते, हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा, पहा आम्ही काय म्हणतोय ते. आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती. जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते, तरी शिवसेना संपवण्याचं फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले. चर्चेचे गुराळ घालत बसले शेवटपर्यंत. 147 151 हा आकडा सोडून दे. पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती, तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं, हिंदुत्ववादी मिरवलं. पार्ट्याच्या पोटनिवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो. आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदुहृदय सम्राट महान हृदयाचे नेते. त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली, शिवसेनेच्या नावाचे एक तुफान निर्माण झाले. आणि आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये 60 ते 65 जागा लढायचं आमचं नक्की होतं. आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान 40 जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये लोकसभेला. आणि आमची तयारी सुरू असतानाच हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे दणाणले. अटलजींचा फोन आला बाळासाहेब, आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब आप चुनाव लड़ रहे हो और उससे भारतीय जनता पार्टी को नुकसान हो सकता है, हिंदुत्व की ओर बिखर जाएगी और बीजेपी हार जाएगी, कांग्रेस को फायदा होगा. तो मैं आपसे विनंती करता हूं कि आप कृपया आपके उमेदवार पीछे. परत म्हणतो बाळासाहेब महान हृदयाचे माणूस. त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता, त्यांचं असं म्हणणं आहे, आपण त्यांचा सन्मान राखला. ते राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो, पण आम्ही यात त्याग केला प्रत्येक वेळी. 2014 एका जागी 72 तास होतो त्याच्या ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते. आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्कीच सांग की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे, हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युती तुटल्या संदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती. पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार ती तुटली. तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवरती बुलडोजर फिरवताय, त्याने भडकाऊ वक्तव्य केली किंवा त्यांच्यावर दंगल भडकली, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ती तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल,
तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही. उगा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तुम्ही. तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान. हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. नुसतं चिखल उडवायच्या विरोधकांवरती आणि छाछोगिरी करायची. आय रिपीट, छाछोगिरी, बरं का, त्याला राज्य करणं म्हणत नाही. ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं. मी वारंवार नेहमी सांगतो, बहुमत हे फार चंचल असतं. कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या. 5 वर्ष काही संधी नाही असं कोण म्हणतं? मी फार सकारात्मक माणूस. मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस, शेवटचा मालुसर आहे. मी फार सकारात्मक आहे. कुणाल फोटो काल विरोधकांनी दाखवले. कोणाचे? माझे आहेत ना, मी काय नाकारतो? आपल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जवळील त्यांचा आहे असंही आरोप. मग त्यांच्या लोकांचे फोटो काढणं दाखवले. कुणाल कामरा हा अनेक वर्ष, त्याच्याने अनेक वर्ष, आता कुठे? कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील, त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत. आणि त्यांच्या शो ना तो जे काल हॅबिटेट नावाचं ते काल तोडलं. मला जातो अशा शो ना. मी अभिव्यक्ती माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे, मी ती सहन करतो. काल त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते एक व्यासपीठ तोडलं, अनधिकृत व्यासपीठ तोडलं, अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का की ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलंय हे तुम्हाला काल समजलं? तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडले. लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला. पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडले काल. आणि जर तुम्हाला तोडायचे असतील तर बुलडोझर मलबारीला फिरवा. सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 100% बेकायदेशीर कामं, एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत. आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं. हा, सगळे सरकारी अधिकारी असतील, मंत्री असतील, प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत. कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा. कुणाल कामरा म्हटलेला आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे मी माफी मागणार नाही. त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं, हा काय देशद्रोह असतो का? असो का? नाही ना. आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना. काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी, तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा. शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा. त्यांनी करावा ना, आम्ही तो स्वीकारू. रायगडावरची वाघ्याचा आम्ही संविधान बघा, मी त्याला ओळखतो. अशा लोक आहेत, लढणारे लोक आहेत, चुकणार नाही. माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे. जर कुणाल कामरा हा चुकलाय, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा, त्याला अटक करा. तुम्ही त्याला अटकही करू शकता, तो कायदेशीर लढाईला. तुम्ही गुंडगिरी करताय, करा ना मग गुंडगिरी. मी म्हटलं ना, बहुमत फार चंचल असतं, फार चंचल असतं. रायगडावरचा वाघ्या कुत्रा जो होता इतिहासामध्ये त्याची नोंदच नाहीये असं. इतिहासामध्ये नोंद असलेल्या अनेक गोष्टी आपण इतिहास म्हणून स्वीकारलेल्या आहेत.
हो. कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रेरणादायी गोष्टी आहेत. चला